सर्व पितृ अमावस्या 15 प्रभावी तोडगे. पितरांना प्रसन्न करण्याची शेवटची संधी. उपाय करा, मिळवा आशीर्वाद. पितृपक्षात अमावस्या तिथीला विशेष असे महत्त्व आहे. पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखला जातो. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले उपाय शुभ फळ देतात. या गोष्टी केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. चला तर जाणून घेऊया सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत. नंबर 1. पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास मानला जातो. त्यामुळे त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. संध्याकाळी तेथे जरूर दिवा लावावा. नंबर 2. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांची सेवा करण्यासारखे मोठे पुण्य नाही. या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा आणि त्यांना आवश्यक वस्तू आणि धान्य दान करा. सर्व पितृ अमावस्येला आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि काही दक्षिणा दान करा. पितृ अमावस्येला सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा. नंबर 3. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावा. नंतर रात्री 7 वेळा दृष्ट काढावे. यानंतर लिंबूचे 4 समान भाग करा आणि चौकात जाऊन 4ही दिशांना एक एक फोड फेकून द्या. असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल असे सांगितले जाते. नंबर 4. सर्व पितृ अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी. तुम्ही कापसाची वात बनवल्यावर त्यास कुंकूने लाल रंग देऊ शकता. तसेच दिव्यात थोडे केशर आणि काळे तीळ टाका. असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नंबर 5. सर्व पितृ अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात 5 लाल फुले आणि 5 दिवे व्हावेत. पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही. असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. नंबर 6. सर्व पितृ अमावस्येला गायीची सेवा केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते. यावेळी शनिवारी पितृ अमावस्येला काळ्या गायीची सेवा करा. काळ्या गायीची पूजा करून तिला मोहरीच्या तेलाचे बुंदीचे लाडू खाऊ घाला. असे केल्याने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि तुमचे सुख आणि सौभाग्य वाढते. नंबर 7. सर्व पितृ अमावस्येला आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांनी वापरलेल्या काळ्या वस्तू गरजू लोकांना दान करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. यावेळी पितृ अमावस्येला काळे चप्पल, जोडे, काळे हरभरे, काळे कपडे, काळे तीळ, काळी छत्री आणि मोहरीचे तेल दान केल्यास शुभ फळ प्राप्त होते. नंबर 8. 1 तांब्याभर पाण्यामध्ये 1 चमचा दूध, 1 चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत पिंपळाच्या झाडाला घालावे. 7 किंवा 7च्या पटीत 7, 14, 21 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे म्हणजेच आई वडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा किंवा अन्य कोणी गेले असेल तर त्यांच्या नावाने, तसेच आईच्या इकडचे आई वडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा यांचे स्मरण करावे. प्रदक्षिणा घालताना नमस्कार करताना पितरांना समर्पयामी असे म्हणावे. नंबर 9. ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकाने रोज नित्यनेमाने दहीभात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा. हा उपाय पितृपक्षात रोज करावा, पण पुढे ही चालू ठेवला तरीही चालेल. नंबर 10. सर्व पितृ अमावस्या शनिदेवाचीही विशेष पूजा जरूर करा.
या दिवशी शनिदेवाची भक्तिभावाने पूजा करा. अमावस्येला शनिदेव मंदिरात जा. मोहरीच्या तेलाने अभिषेक करा आणि शनी स्तोत्राचे पठण करा. यासोबतच काळे तीळ आणि निळी फुले अर्पण करा. असे केल्याने शनिदोष दूर होतो. नंबर 11. धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितरी अमावस्येला काळ्या गाईला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते. अशा परिस्थितीत काळी गाय न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गाईला भाकरी खाऊ घालू शकता. नंबर 12. सर्व पितरी अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय शनिदेवही यामुळे प्रसन्न होतात. नंबर 13. गरजूंना मदत केल्याने भगवान शनी खूप प्रसन्न होतात. त्यामुळे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे. नंबर 14. सर्व पितरी अमावस्ये दिवशी आंब्याचे झाड सर्व अशुभ शक्ती दूर करते असे सांगितले आहे. यामुळेच आंब्याची झाडे किंवा पाने शुभ कार्यात वापरली जातात, कारण ते सर्व प्रकारचे दोष दूर करतात. त्यामुळे या दिवशी आंब्याच्या झाडाची पूजा अवश्य करा. आंब्याच्या झाडाची पूजा करून त्यांना फुले प्रसाद अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी. नंबर 15. सर्व पितरी अमावस्येला घरी श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नातून अन्नाचा काही भाग काढून पंचबली म्हणजेच गाय, कुत्रे, कावळे, देवता आणि मुंग्यांना द्यावा. पूर्वजांच्या कल्याणासाठी आदरपूर्वक प्रार्थना करा. या दिवशी ब्राह्मण किंवा गरीब गरजूंना अन्नदान करा आणि आपल्या क्षमतेनुसार दान करून निरोप द्या. या दिवशी आपली बहीण, जावई आणि पुतण्या यांना अन्नदान करा. असे मानले जाते की पितरांना त्याशिवाय तृप्ती मिळत नाही. यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबासह बसून रात्रीचे जेवण करा. त्यानंतर एखाद्याने पूर्वजांचे आभार मानले पाहिजेत आणि जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागितली पाहिजे. नंबर 16. सर्व पितरी अमावस्ये दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. या दिवशी पितरांच्या काळ्या तिळासह जल अर्पण करा. यामुळे घरामध्ये पितरांचा आशीर्वाद कायम राहील. पितरांना दूध, तीळ, कुश, फुले आणि सुगंध मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की जल अर्पण केल्याने पितरांची तहान भागते. नंबर 17. सर्व पितरी अमावस्येच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या. जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. तसेच या दिवशी मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, खोटे बोलू नये, अनैतिक कृत्य करू नये, कारण असे केल्याने पितर नाराज होतात अशी मान्यता आहे. नंबर 18. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी. यानंतर पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे. असे केल्याने कालसर्प दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो. नंबर 19. सर्व पितरी अमावस्येला पितरांसाठी बाबळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे. तसेच पितरांना कच्चे दूध, 2 लवंगा, बत्ताशा आणि काळे तीळ अर्पण करावे. असे केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यापासून समाधान मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहील. नंबर 20. सर्व पितरी अमावस्येला पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्ध विधी करा आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या. या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील. नंबर 21. धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करावी. पितृपक्षात पिंडदान तर्पणाला खूप महत्त्व आहे. यामुळे पूर्वज प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात.
नंबर 22. सर्व पितृ अमावस्येला दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. सर्व पितृ अमावस्येला ब्राह्मणाला दान करावे. तसेच यथाशक्ती चांदीचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. यामुळे पूर्वज समाधानी राहतात असे मानले जाते. नंबर 23. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कुटुंबात जेवढे सदस्य असतील तेवढी नाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये पुरून टाकावीत. यानंतर पितृशांती मंत्र ओम पितृ गणये विद्ये हे जगतधारिणी धीमही तन्नो पितृ प्रचोदया 51 वेळा जप करावा, ज्यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होईल. नंबर 24. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अशोक वृक्षात सूर्यदेव वास करतो आणि सूर्य पितृदोषाचा कारक मानला जातो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी सर्व पितरांसाठीचे दिवशी 5 दिवे घेऊन ते दिवे अशोक वृक्षाजवळ ठेवावे आणि पितरांचे स्मरण करावे. त्याने या दोषातून मुक्त करावे अशी विनंतीही त्यांना मनोभावे करावे. नंबर 25. सर्व पितृ अमावस्ये दिवशी कावळ्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते. याशिवाय असे केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात. हा उपाय प्रत्येक अमावस्येला केल्यास सर्व ग्रह स्वतःसाठी अनुकूल होऊ लागतात. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.